नाशिक मध्यवर्ती कारागृहात गुंडांची चक्क गांजा पार्टीचा व्हिडिओ समोर आल्यानं कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू. नाशिकमध्ये गोळीबार आणि खंडणी प्रकरणातील आरोपी प्रकाश लोंढेच्या कार्यालयावर बुलडोझरच्या मदतीनं तोडक कारवाई. पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांचा मोठा बंदोबस्त तैनात. दिवाळीआधी शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकारकडून सुरुवात. राज्य सरकारकडून काही जिल्ह्यात 480 कोटी वाटपाला मंजुरी. ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत. मतदार यादीत घोळावर बोट ठेवत ठाकरे बंधू आक्रमक. निवडणूक आयोगावर गंभीर आरोप. मतदार याद्या सुधारल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, महाविकास आघाडीची मागणी. इतके कन्फ्यूज विरोधक कधी पाहिलेले नाहीत. कुणाकडे काय मागणी करायची हेच कळत नाही. मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका. फेक नरेटिव्ह सेट करत असल्याचा आरोप. राज ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे दावे ठरले खरे. कांदिवली आणि नाशिकमधील मतदार याद्यांमध्ये घोळ समोर. राज ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांची केमिस्ट्री कॅमेऱ्यात कैद. मनसेला महाविकास आघाडीत घेण्यासाठी काँग्रेसचे नेते अनुकूल असल्याची जोरदार चर्चा. मुंबई एसटी बँकेच्या बैठकीत तुफान राडा. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्ते आणि शिवसेनेच्या संघटनांमध्ये हाणामारी. नागपुरात उपचारासाठी आलेल्या मध्य प्रदेशातील आणखी एका मुलीचा कफ सिरपमुळे मृत्यू. उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं खळबळ. कफ सिरपमुळे झालेल्या मृत्यूचा आकडा 18. आणि भारत इराण नंतर आता अफगाणिस्तान समोरही पाकिस्तानची शरणागती. अफगाणिस्तानसोबत 48 तासांची शस्त्रसंधी. दिवाळीनिमित्त रायगडमधील बाजारपेठांमध्ये पारंपरिक प्लास्टिक किंवा कागदी कंदिलाऐवजी कापडी कंदिलाचा ट्रेंड बघायला मिळतोय. बाजारपेठेत विविध आकार, रंग आणि डिझाईनचे कापडी कंदील विक्री करता आलेत. या कंदिलांना ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. वाशिममध्ये अतिवृष्टीनं सोयाबीनचं मोठं नुकसान झालंय. त्यातही सोयाबीनला आता हमीभावापेक्षा कमी दर मिळतोय. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या 5,328 रुपये प्रति क्विंटल एवढ्या हमीभावापेक्षा केवळ 3,500 ते 4,000 रुपये प्रति क्विंटल एवढाच दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावलंय. अतिवृष्टीच्या कालावधीत धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीत गाळ गेल्यानं विहिरी बुजून गेल्यात. या विहिरीतील गाळ काढण्याकरता राज्य सरकारनं विविध पॅकेजेस अंतर्गत 30,000 रुपयाची मदत दिली आहे. मात्र ही मदत तुटपुंजी आहे. सरकारनं किमान 1 लाखाची मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतोय. हिंदुत्ववादी भूमिका घेणारे आमदार संग्राम जगताप यांच्या फोटोला अहिल्यानगरमध्ये दुधाचा अभिषेक करण्यात आला. संग्राम जगताप यांच्या समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ फोटोला दुधाचा अभिषेक केला. धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंबनंतर आता परंडा शहरातून बोगस मतदारांची तक्रार समोर आली आहे. परंडा शहरात राहणाऱ्या व्यक्तींची नावं पिंपरी चिंचवड इथल्या मतदारसंघात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. तर एकाच महिलेचे फोटो आणि नावं 2, तर 2 नावं आणि एकच फोटो अशा गंभीर तक्रारी सुद्धा समोर आल्या. नागपूर महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आलाय. 6 नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रकाशित केली जाणार आहे. या प्रारूप मतदार यादीवर हरकती सूचना 14 नोव्हेंबरपर्यंत घेता येणार आहेत. 28 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. ताडोबा, अंधारी, मेळघाट, पेंच, बोर, टिपेश्वर, उमरेड, कऱ्हाण आणि नवेगाव, नागझिरा या प्रकल्पांमुळे विदर्भात वाघांची संख्या 500च्या वर गेली आहे. ताडोबामध्ये वाघांची गर्दी हाऊसफुल झाल्यामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील 2 वाघिणी लवकरच पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आपला नवीन घरोबा तयार करणार आहेत. वाघांचा हेलिकॉप्टर प्रवास कसा राहणार आहे ते लवकरच बघायला मिळेल. छगन भुजबळांना वाढदिवसाच्या प्रसारमाध्यमाच्या कॅमेऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी भुजबळांनी कॅमेरामागे शूट करण्याची ॲक्टिंग करत अनोख्या पद्धतीने या शुभेच्छांबद्दल सगळ्यांचे आभार मानले.
विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्यांना महापालिकेनं कारवाईचा इशारा दिलाय। सार्वजनिक ठिकाणी, इमारतीमध्ये तसंच गर्दीच्या ठिकाणी फटाका विक्री करणं यावर बंदी घातली गेली आहे। राज्यातील 5 समुद्रकिनाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्लू फ्लॅग मानांकन पायलट प्रमाणपत्र मिळवलंय। या यादीत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि नागाव समुद्रकिनाऱ्यांचा समावेश आहे। यासह पालघरमधील पर्णका बीच आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि लाडगड या किनाऱ्यांनाही ब्लू फ्लॅग मानांकन प्राप्त झालेलं आहे। खालापूरच्या खरसुंडी इथं कंपनीला भीषण आग लागली। या आगीत कंपनीचं मोठं नुकसान झालं। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय। बनावट नोटा प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे। कोल्हापूरमधून आणखी 6.5 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। 500 रुपयांच्या 1300 बनावट नोटा, त्याचबरोबर अर्धवट बनवलेल्या नोटा, कागदांचा बंडल आणि प्रिंटिंगचं वेस्टेज हे सगळं साहित्य जप्त करण्यात आलं आहे। पहलगाम हल्ल्यावेळी तुमच्या बँक खात्यातून 7 कोटींचा व्यवहार झाला असून तुम्हाला 70 लाखाचं कमिशन मिळाल्याची धमकी देत नागपुरातील एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करण्यात आली। सायबर गुन्हेगारांना पहलगाममधील प्रकरणात सहभागी असल्याची भीती दाखवत एका ज्येष्ठाला 19,50,000चा गंडा घातला। आयोगाला बोलल्यावर देवेंद्र फडणवीसांना का झोंबतं? निवडणूक आयोगासोबत फडणवीसही वोट चोरीमध्ये पार्टनर आहेत। दोनों चोर है, मिल बांट के खा रहे हैं, असा गंभीर आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला। निवडणुकांमध्ये काहीतरी त्रुटी काढायची आणि लोकांमध्ये गैरसमज पसरवायचा, हेच एक काम सुरू आहे अशी टीका श्रीकांत शिंदेंनी केली। निवडणुका अगोदरच 5-5 वर्ष पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत, आणखीन किती पुढे ढकलायच्या असा सवाल श्रीकांत शिंदेंनी केला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलेला ई-केवायसी करणं बंधनकारक आहे। ई-केवायसी करता लाडक्या बहिणींसमोर मात्र अडचणी येत आहेत, कारण संकेतस्थळावर वारंवार एरर येतोय, OTP येत नाही, त्यामुळे लाडक्या बहिणींच्या अडचणी वाढल्या आहेत। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं गेल्या वर्षी काढलेल्या आणखी 3 महामार्ग प्रकल्पांच्या कामाच्या निविदा रद्द केलेल्या आहेत। यामध्ये नागपूर ते चंद्रपूर, नागपूर ते गोंदिया आणि भंडारा ते गडचिरोली या 3 महामार्गांचा समावेश आहे। या प्रकल्पांचं भूसंपादन अद्याप झालेलं नसल्यानं निविदा रद्द करून त्या नव्यानं मागवण्यात येणार आहेत। सोन्याचे दर झपाट्यानं वाढत असून अजून उंचावण्याच्या अपेक्षा गुंतवणूकदारांना आहेत आणि त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्याकडे धाव घेतली आहे। दागिन्यांसोबतच आता मोठ्या प्रमाणावर पैसा गोल्ड ETF मध्ये वळतो आहे। सप्टेंबर महिन्यामध्ये या डिजिटल सोन्यामध्ये विक्रमी गुंतवणूक झाली असून गुंतवणूकदारांचा कल स्पष्टपणे बदलताना दिसतोय। इंस्टाग्रामवरील किशोरवयीन वापरकर्त्यांना आपोआप PG-13 स्तरावरील कंटेंट पुरतं मर्यादित केलं जाणार आहे। पालकांची परवानगी घेतल्याशिवाय ही सेटिंग बदलता येणार नाही अशी घोषणा मेटानं केली आहे। औषधं, वैद्यकीय उपकरणं आणि सौंदर्य प्रसाधनांच्या गुणवत्तेवर अधिक कठोर निर्णय ठेवण्यासाठी केंद्र सरकार लवकरच नवीन कायदा आणणार आहे। या कायद्यानुसार बाजारपेठेतील देखरेख आणि गुणवत्ता चाचणी प्रणाली अधिक बळकट केली जाणार आहे। राज्यातून मान्सून माघारी परतत असतानाच रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, नाशिक, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागानं येलो अलर्ट दिलाय। तर मुंबईत गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी पावसाची शक्यता आहे। महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून मान्सून परतला आहे। राज्यात उन्हाचा चटका कायम असताना पावसासाठी पोषक हवामान आहे। आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विजांसह पावसाची शक्यता तिथं वर्तवली गेली आहे। येलो अलर्ट तिथं दिला गेलाय। उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहील। तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी बरसतील असं हवामान विभागानं सांगितलंय। कोकण रेल्वे एकेरी मार्गाची असल्यानं रेल्वे गाड्या वेळेत धावायला अडथळा येतो, त्यामुळे कोकणवासियांचा प्रवास वेगवान करण्याकरता दुहेरीकरण करणं आवश्यक आहे। त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनानं दुहेरीकरण करण्यावर भर द्यावा अशी मागणी कोकणवासियांनी केली आहे कोकण रेल्वेकडे। मुंबईतल्या नायगाव बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पातील 864 कुटुंबांचा दिवाळीनंतर नव्या घरात गृहप्रवेश होणार आहे। सध्या पहिल्या टप्प्यातील 8 इमारतींपैकी 5 इमारतींचं काम पूर्ण झालंय। ओसी मिळताच या रहिवाशांना नव्या घराचा ताबा दिला जाईल। मराठा समाजाच्या 10% आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील पुढची सुनावणी 21 नोव्हेंबरला होतीये। गेल्या वर्षी राज्य शासनानं मराठा समाजाला 10% आरक्षण जाहीर केलं होतं। या आरक्षणाविरोधात डझनभर याचिका दाखल झालेल्या आहेत।
दिवाळीच्या काळात मुंबईत मोठ्या प्रमाणात ध्वनी आणि वायू प्रदूषण होण्याची शक्यता असताना मुंबई महापालिका हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात वाढ होऊ नये म्हणून पुरेशा उपाययोजना करत नाहीये असं दिसून येत आहे. खराब हवेच्या गुणवत्तेच्या बाबतीत मुंबई जगातल्या शहरांमध्ये 6व्या क्रमांकावर आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षांकरता 17 नंबरचा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत 16 ते 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. अनेक विद्यार्थ्यांना नोंदणी करता न आल्यानं मंडळानं हा निर्णय घेतलाय, त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या बसेसची संख्या सगळ्यात कमी म्हणजे 333 इतकी आहे, ज्यामुळे कामगार संघटनांमध्ये चिंता व्यक्त होते. संघटनेच्या म्हणण्यानुसार दर महिन्याला जवळपास 50 बस सेवेतून बाद केल्या जात आहेत. या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला बेस्टकडे स्वतःच्या एकही बस उरणार नाहीत अशी शक्यता आहे. भुयारी मेट्रो 3 मार्गिकेच्या बीकेसी वरळी सीएसएमटी मेट्रो स्थानकावर फीडर बस सेवा म्हणून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने खासगी कंपनीशी केलेल्या करार वादात सापडलाय. आधीच प्रवासी संख्या कमी होतीये, त्यात आर्थिकदृष्ट्या तोट्यात असलेल्या बेस्टच्या अडचणीमध्ये आणखी भर पडणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. सिटी फ्लो कंपनीकडून कमीत कमी प्रवासी भाडं 29 रुपये आकारलं जाणार आहे, ते बेस्ट बसच्या किमान भाड्याच्या तुलनेमध्ये तब्बल 2.5 पट अधिक आहे. दिवाळी अगदी 2 दिवसांवर आली आहे, त्यानिमित्त पालिकेने महत्त्वाची माहिती दिली. मुंबईत घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न आहे, पण घरांच्या वाढत्या किमती बघता ते शक्य होत नाहीये. मग अशाच नागरिकांकरता पालिकेनं आनंदाची बातमी दिली आहे. बृहन्मुंबई महापालिकेकडून अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांकरता घरांच्या विक्रीची प्रक्रिया सुरू होणार आहे. मेट्रो मार्ग 3 प्रवाशांकरता एक आनंदाची बातमी घेऊन आलाय. MMRC आणि सिटी फ्लोकडून फीडर बस सेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे आता बीकेसी वरळी आणि सीएसएमटी इथून प्रवाशांना सोयीस्कर जोडणी मिळणार आहे. दिवाळी 2 दिवसांवर आली आहे. बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना बोनस देण्याबाबत प्रशासन स्तरावरून अद्याप कुठलीही घोषणा झालेली नाही, त्यामुळे बेस्टचे कर्मचारी संभ्रमात आहेत. त्यांना दिवाळीपूर्वी बोनस मिळालाच पाहिजे अशी त्यांची आग्रही मागणी आहे. त्यामुळे बेस्ट कामगार संघटनेकडून आंदोलन केलं जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीकरता 34,500 रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले. मानधनावरील कर्मचाऱ्यांना 28,500 रुपये आणि आशा वर्कर्सना 18,500 रुपये अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे.